आमच्या गावात 250 कुटुंब आहेत. म्हटलं हं, ह्या प्रत्येक कुटुंबातला एक मुलगा आपल्याकडे आला पाहिजे फ्युचरमध्ये हं. आणि तो आर्ट्सचा असो, कॉमर्सचा असो, सायन्सचा असो. त्यामुळे आय-टीमध्ये असं काही नाही की तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडमध्येच असले पाहिजे. म्हणजे अच्छा. मी बघितलंय हां. यूएसमध्ये सुद्धा कितीतरी लोकं आहेत जे आर्ट्स बॅकग्राऊंडमधून म्हणजे आलेले आहेत, पण त्यांना नंतर आय-टी करावंसं वाटलं. ते बूट कॅम्प जॉइन करतात आणि 6 महिन्यात रेडी होतात आणि हं. जॉइन करतात. म्हणजे आप एकूणच असं म्हणता येईल, की कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही शिकला असाल 12वी 10वी 12वी मग ती आर्ट असेल, सायन्स असेल किंवा कॉमर्स असेल, तरीसुद्धा तुम्ही आय-टीमध्ये काम करू शकता. 100% आपल्याकडे एक चुकीची पद्धत आहे, हं. की मुलगा सायन्सला असेल तरच तो डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकतो बरोबर. किंवा आय-टीमध्ये काम करू शकतो. कॉमर्सवाले सीए होऊ शकतात. आर्ट्सवाले मग बाकीच्या वेगळ्या गोष्टी ट्राय करतात आणि हे आपल्या एज्युकेशन सिस्टमचं फेलियर आहे. हं, हं. मला असं वाटतं, की म्हणजे 10वीचा मुलगा मी पुढे काय होणार आहे हे आपल्या पालकांच्या इन्फ्लुअन्सने बोलत असतो. हो. त्याला तसं काही कळत नसतं, की तो ॲक्चुअली काय होणार आहे पुढे जाऊन. नंतर 10वीच्या पर्सेंटेजवरती आपण आर्ट्सला जायचं, कॉमर्सला जायचं की सायन्सला जायचं ठरवतो. म्हणजे मला डिस्टिंक्शन मिळालं होतं म्हणून मी सायन्सला गेलो. हं. जो साधारणतः 50% वरती असतो तो कॉमर्सला जातो आणि 50% खालचे सगळे आर्ट्सला जातात. ही आपल्या एज्युकेशन सिस्टमची परंपरा आहे असं मी म्हणेल. पण मला असं वाटतं कारण मी माझ्या अनुभवातून हं, बघितलंय, हं. की कितीतरी असे मुलं होते जे बॅक बेंचर्स होते. कॉलेजमध्ये ते अगदी 40-50% पास होऊन झालेले, पण ते आज यूएस, ऑस्ट्रेलिया, यूकेमध्ये सेटल्ड आहेत आणि चांगलं काम करतायत. हं, हं. आणि काही खूप टॅलेंटेड मुलं होते जे मे बी टॉपर्स म्हणेल मी त्यांना, तेही आज फेलियर आहेत. हो. सो आय हॅव सीन सच एक्झाम्पल्स. हं. म्हणून मला असं वाटतं, की ज्याला पॅशन आहे, ज्याला इंटरेस्ट आहे, ज्याला त्या फील्डमध्ये ते आवडलं, त्याने ते करावं. हं, आणि म्हणून मला असं वाटलं, की आर्ट्सचा असो, कॉमर्स असो, आम्ही फक्त त्याला विचारतो, "तुला हं. खरंच आय-टीमध्ये इंटरेस्ट आहे का? तुला करायचं आहे का हे?" आणि त्याची जर मेहनत करण्याची तयारी असेल, तर तो 100% रेडी होऊ शकतो आणि त्यातूनच मग आमचे पहिल्या वर्षाचे 200, दुसऱ्या वर्षाचे 200 अशी मुलं तयार झाली. त्यातले कितीतरी मुलं कॉमर्स आणि आर्ट्स बॅकग्राऊंडवाले आहेत, पण ते आता एक्सलंट कोडर आहेत.